नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ वनरक्षक भरती संदर्भात बघा येथे असणार आहे। एकंदरीत वनरक्षक भरतीचा संपूर्ण जो आकृतीबंध आहे आपण या व्हिडिओमध्ये येथे बघणार आहोत आणि किती पदांसाठी जी आहे ही भरती येथे होऊ शकते, तर ते सुद्धा सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, आतापर्यंत जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, बिकॉज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात जे आहे महत्त्वाचे अपडेट बघा देत असतो। आणि जर आपलं यूट्यूब चॅनल जर आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा दिलेली आहे। जी सरळ सेवा भरती संदर्भात जी अपडेट आहे सर्वात आधी जे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथे मिळत राहणार मित्रांनो। तर सोबतच बघा इथे या आकृतीबंधामध्ये तुम्ही ते बघू शकता की आतापर्यंत जे आहे वन विभागामध्ये एकूण किती जे वन मजूर जे कार्यरत आहेत, सोबतच किती संख्या बघा इथे खाली आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला जो भरतीचा आकडा जो आहे तो किती येथे बघायला मिळू शकतो। एकंदरीत संपूर्ण माहिती बघा या आकृतीबंधामध्ये बघा इथे क्लिअर होणार आहेत आणि तुमचे जे भरती संदर्भात डाऊट आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये इथे क्लिअर होतील। तर तुम्ही इथे बघू शकता, नागपूर वन विभागाअंतर्गत जे आहे एकूण मग बघा इथे 1/4/2024 रोजी जे कार्यरत अधिसंख्य वनमजुराची संख्या जी आहे ती 332 आहे आणि क्षेत्रीय कामाकरिता जे अधिकच्या मजुरांची जी आवश्यकता आहे ती जी आहे 189 आहे। तर अशा प्रकारे जे आहे सध्या कार्यरत वनमजूर आणि जी अधिकची संख्या आहे वनमजुरांची ते किती, तर अशा प्रकारे बघा इथे यांनी या कॉलममध्ये डिवाइड केलेली आहे संख्या। तर नागपूर वन ऋतूमध्ये एकूण जे पूर्ण 726 जे मजूर आहेत सध्या कार्यरत आहे आणि अधिकच्या मजुरांची आवश्यकता जी आहे ती आहे 1126। तर अशा प्रकारे तुम्ही चंद्रपूर वन विभागामध्ये सुद्धा ते बघू शकता की त्यामध्ये बघा 198 आहेत आणि अधिकचे जे मजुरांची संख्येची जी आवश्यकता आहे ती आहे 647। त्यानंतर गडचिरोलीमध्ये बघा 277 आणि 1146 जे आहे अधिक मजुरांची इथे आवश्यकता आहे। त्यासोबतच अमरावती जे आहे वन विभागाअंतर्गत बघा यामध्ये 777 एकंदरीत जे आहे मजुरांची संख्या इथे अधिकची असणे जे आहे गरजेचं आहे। आणि त्यासोबतच बघा यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि पुढे धुळे वन विभागाअंतर्गत बघा आणि सोबतच बघा ते नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी संख्या ते दिलेली आहे। त्यानंतर ठाणे, त्यानंतर पुणे, कोल्हापूर नंतर बघा इथे एकूण जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे 8446 जागा इथे रिक्त आहेत मित्रांनो, की जेथे जे आहे वनरक्षक असणे बघा इथे गरजेचं आहे। तर 8446 जागासाठी बघा आता जी येणारी भरती आहे यामध्ये तुम्हाला कमीत कमी जे आहे 8446 जागा इथे बघायला मिळतील मित्रांनो। त्याकरिता बघा तुम्ही जो तुमचा अभ्यास जो आहे ते सुरू ठेवलेला आहे भरतीसाठी तो कंटिन्यू इथे सुरू ठेवत राहा मित्रांनो, बिकॉज जे आहे चांगल्या प्रमाणात इथे पदांची संख्या बघा इथे आपल्याला बघायला इथे मिळत आहेत। आणखी जर या भरती संदर्भात मित्रांनो काही अपडेट येणार तर ती तुम्हाला वेळोवेळी जे आहे इथे मिळत राहणार आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा। तर हा व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।